हा जीव, जीव भयभीत झाला। हो रोज रोज हित हा जीव, जीव भयभीत रामकृष्ण हरी माऊली। महाराष्ट्राला थोर अशी संत परंपरा लाभलेली आहे। शिक्षण प्रसारक मंडळ अनुदूर संचलित महात्मा गांधी विद्यालय वडगाव काठी या विद्यालयाची या भक्तिमय वातावरणामध्ये आज दिंडी साकारण्यात आली। सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी वारकरी संप्रदायाच्या पारंपरिक पोशाखामध्ये अगदी भक्तिमय वातावरणामध्ये या दिंडीमध्ये सहभागी झाले। संपूर्ण वडगाव काठीमध्ये एक या दिंडीच्या स्वरूपातून भक्तिमय वातावरण असं निर्माण झालं आणि एक महाराष्ट्राला जी थोर परंपरा लाभलेली आहे संतांची, त्या संतांच्या परंपरेने जो वारसा दिलेला आहे दिंडी याची देही याची डोळा सगळ्यांना प्रत्यक्षात अनुभवता आला। आणि या विद्यालयाचे मुख्याध्यापक आंदळकर सर असतील, माझे सर्व सहकारी असतील आणि सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी या दिंडीमध्ये अत्यंत भक्तिभावाने सहभागी झाले। याबद्दल मी या ठिकाणी धन्यवाद देतो। तुम्ही या वारकरी संप्रदायातील जे या गावातील जे आप्पा चोरघडे असतील त्यांचे सर्व सहकारी, मयूर चुंगे यांचे सर्व सहकारी, आम्हाला या दिंडीमध्ये त्यांचं खूप मोलाचं सहकार्य लाभलं। त्याबद्दल या सर्वांचंच मी विद्यालयाच्या वतीने या ठिकाणी धन्यवाद करतो। तुम्हाला आपणही या न्यूज चॅनलच्या वतीनं या दिंडीची आपण दखल घेतलात। वेळोवेळी माजी विद्यार्थी या नात्याने आपण नेहमीच कव्हरेज करताच, या निमित्तानं या भक्तिमय वातावरणामध्ये आपलाही सहभाग तितकाच आहे। तेव्हा आपल्या सर्वांच्या वतीनं विद्यालयाच्या वतीनं पुन्हा एकदा आपल्या सर्वांना सर्व महात्मा गांधी विद्यालयामधील सर, विद्यार्थी व सर्व शिक्षक स्टाफ यांना रामकृष्ण हरी। सर्वप्रथम मी आभार मानतो सरांचे की आपल्या गावामध्ये जी वारकरी परंपरा आहे ती परंपरा शाळेमधनं मुलाला जी शिकवली ती परंपरा अशीच चालू ठेवावी माझी पहिली इच्छा आहे। तसेच जे वारकरी वेशामध्ये विद्यार्थी आहेत त्यांना बी आभारी आहे, का तर ही परंपरा पुढं ज्ञानोबा तुकाराम जशी चालवली तशी भावी काळात ह्या विद्यार्थ्यांना कशी आपली वारकरी परंपरा, महाराष्ट्राची जी परंपरा आहे ती कशी घडते ही सरांनी देखील चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना घडवली। तसेच शाळेतील मुली असतील त्यांना देखील संत जनाबाई, मुक्ताबाई वारकरीमध्ये कसे कार्यक्रमामध्ये ते कीर्तनामध्ये जसे पाऊल खेळते तशी विद्यार्थ्यांनी भरपूर पाऊल खेळा आणि गावच्या वतीनं भजनी मंडळाच्या वतीनं सरांचे व शिक्षक वर्गांचे विद्यार्थ्यांचे मी आभारी आहे। अशीच परंपरा तुम्ही चालू ठेवावी, वारकरी संप्रदायाप्रमाणे करावी हीच माझ्या
रामकृष्ण हरी. संत डॉक्टर जयवंतराव बोधले महाराजांच्या पावन नगरीतनं आपलं हे पूर्वीपासून चाललेलं वडगावमधलं आध्यात्मिक, जेणेकरून आपल्या पिढ्यानपिढ्या पूर्वजांनी घालून दिलेली वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून, नवीन पिढीच्या माध्यमातून, आपल्या शिक्षण महर्षी श्री नाडोरे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली गेले 25 वर्षापासून शाळेच्या माध्यमातून असेल, गावकऱ्यांच्या सहकार्याने असेल, संप्रदायाच्या माध्यमातून असून वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. आपण आज गावातून पूर्ण